नमस्कार, मी हुमरे बापूसाहेब, आपलं दैनिक संघर्ष योद्धा लाईव्ह न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत। आज आपण गेवरा तालुक्यातील तळवट बोरगाव या ठिकाणी आहोत। या ठिकाणी येण्याचं कारण असं आहे की काही आता दिवसावर विधानसभेची निवडणूक आलेली आहे आणि काही दिवसात आचारसंहिता लागू होणार आहे। तर आपण गेवराई मतदारसंघातील जी तळवट बोरगाव आहे या ठिकाणी काही ज्येष्ठ नागरिक आहेत, काही तरुण आहेत, काही पदाधिकारी आहेत। आपण त्यांना येणार विधानसभेविषयी काही माहिती विचारून घेणार आहोत, त्यांच्याकडून काही प्रश्नाची माहिती करून घेणार आहोत की गेवराई मतदारसंघामध्ये कशा प्रकारे आमदार पाहिजे, कोण आमदार पाहिजे आणि कशामुळे आमदार पाहिजे आणि काय आमदारांनी योजना राबविल्या पाहिजेत, आपण त्यांच्याकडून सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। तर तुमचं काय नाव आहे अगोदर? वैजनाथ बापूराव घोलप, राहणार कुठले तुम्ही? तळवट बोरगाव। बरं, आता विधानसभेची निवडणूक आता महिना दीड महिन्यावर आलेली आहे। हा, आपल्या गेवराई मतदारसंघासाठी आमदार कसा पाहिजे? आमदार आम्हाला कार्यक्षम पाहिजे, एकतर असा फसवा आमदार नाही पाहिजे, सरकार फसवं नाही पाहिजे। आणि ही जी लाडकी बहीण योजना काढली सरकारने, ही फसवी योजना आहे। कारण एकतर लाडक्या बहिणीचे 1500 रुपये दिलेत महिन्याला, आणि नंतर मग तेलाचे भाव वाढविलेत, तुमचे साबणाचे वाढविलेत, पूर्ण ह्याच्या गॅसचे वाढविलेत। त्याच्यामुळं आम्हाला हे सरकार नको आहे। आणि आम्हाला जे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील जे आम्हाला आदेश देतील तो आम्ही आमदार निवडू। बरं, आता जे बी आता आमदार होतील आपल्या गेवराई मतदारसंघामध्ये काय योजना राबविल्या पाहिजे? त्यांनी आमच्या एकतर पहिला प्रश्न आमचा मराठा आरक्षण, हे सगळे सोयरे योजना लागू करावा आमची, बाकीचं काही नाही आमचं। तुमचं काय नाव आहे? जगन्नाथ एकनाथ बोलत राहणार कुठले? तळवट बोलत। बरोबर, तळगाव बोरगाव म्हणजे एकूण मतदाराची संख्या किती आहे? 1800 ते 1900 असं 2000 आहे। बरं, आता गेवराई मतदारसंघामध्ये आतापर्यंत 40-45 वर्षाच्या कार्यकाळामध्ये प्रस्थापित पुढाऱ्याच्या म्हणजे त्यांच्याकडेच आमदारकी राहिलेली आहे। हा, त्या कामावर तुम्ही समाधानी आहेत का? कुणाच्याच कामावर समाधानी नाही आणि ह्या शासनाच्या कामावर समाधानी नाही। कारण आम्ही जर समाधानी असतो तर आमचं आरक्षण पाठीमागच मिळेल असतं। आता आम्ही आरक्षणमुळे समाधानी कुठल्याच गोष्टीत नाही। जो आम्हाला जरांगे पाटील निर्णय देतील त्या निर्णयाचा आदेशाचं पालन करू। ते म्हणले दगडाला मतदान करा, दगडाला करू। कसा आमदार पाहिजे आपल्या गेवराई मतदारसंघात? हा, सक्षम त्यांनी सांगितलं की आता सक्षम आमदार पाहिजे की गोरगरिबाचे कामं करणारा, निदान 6 महिन्यातून नाही 12 महिन्यातून गावाला भेट देणारा असा आमदार आम्हाला पाहिजे। बरं, काय योजना राबविल्या पाहिजे आपल्या गेवराई आता मतदार? गेवराई मतदारसंघामध्ये कोण्या खेडेगावाला रस्ता नाही, वीज नाही, पाणी नाही, ह्याची व्यवस्था करायला पाहिजे। आमदाराकडे काय प्रत्येक शेतकऱ्याचे वैयक्तिक कामं नसते, वैयक्तिकवाले करून घेते, पण हे सार्वजनिक जी कामं असते हे आमदारांनी करायला पाहिजे। राहणार कुठले? बरं, गाडे पाटील काय मत आहे आपलं येणाऱ्या विधानसभेविषयी? येणाऱ्या विधानसभेसाठी आम्हाला जरांगे पाटील जे माणूस देतील त्यांना निवडून देऊ। बरं, जरांगे पाटील असं फायनल झालं का उमेदवारी जाहीर करणार? त्यांच्या हिशोबाने करते ना, त्याला पुन्हा ते करते। बरं, जर नाहीच उभा केले तर मग पाडायचं पाडायचं सांगू आम्ही कुणाला, त्यांना ते सांगतील ना, ते कुणाला पाडायचं सांगायचं त्यांना पाडू आम्ही। म्हणजे अंतिम निर्णय त्यांचा राहणार, त्यांच्या आदेशाचं पालन तुम्ही आम्ही करणार. काढू। बरं, कसा आमदार पाहिजे आपल्याला? आमच्या गावाचे कामं व्हायला पाहिजे। एखादा आमदार झाला तर ते वर्षातून एखाद्याला गावात यायला पाहिजे। काय लोकांची आडी अडचणी रस्त्याच्या ते बघायला पाहिजे ना, त्यांनी पाण्याचं काही नियोजन। बरं, गावात काय समस्या की त्या सुटल्या नाहीत? बरं, काय आणखीन काही सुटलेलं नाही समस्या। काय सुटल्या समस्या? कोणतीच समस्या अशी सुटलेली नाही। बरं, सरकारविषयी काय मत आहे आपलं? सरकारचं आम्हाला मान्यत नाही। बरं, 1500 रुपये महिना देतात महिला. काय कशाला देता? इकडे तेलाचे भाव वाढता, इकडे 1500 देता लाडक्या बहिणीचे, आणि इकडं तेलाचे भाव, साबणीचे भाव वाढता, गॅसचा भाव आहे। कृष्णा मुरलीधर गाडी राहणार कुठे तुम्ही? बरं बरं, आता विधानसभेची निवडणूक लागल्यातच जमाय समजा, 4-8 दिवस आचारसंहिता लागणार आहे. कसा आमदार पाहिजे आपल्याला? आमदार तर जे जरांगे पाटील सांगतील आम्ही त्यालाच मतदान करणार आहे. पण तरी पण आमदारांनी ज्या आमदार होईल त्यांनी सगळ्यात मेन म्हणजे गावाचे 3च प्रश्न आहेत, पाणी आणि राहणे आणि सगळ्यात म्हणजे समजा काय वीज, ह्या तिन्हीकडे पण लक्ष द्यावं त्यांनी. कारण गोरगरिबाचं कामच हे येतं म्हणजे ज्यांना, कारण सगळंच ह्याच्यात येतं त्यांचं, या 3 वस्तू. बरं, असं गावात काय समस्या आहे की आतापर्यंत सुटलीच नाही? गावात समस्या काय नाही, आता सध्या दुष्काळ कारण पाणी नव्हतं गेल्या वर्षी, तर ते पाण्याचं केलं तर गावातल्या सरपंचांनी,
पण सध्या तरी गावातले रस्ते ते आहेत, पण जे गावातले खेड्यातले ते आणि डॉक्टर म्हणजे दवाखाने आपलं नाव सांगा. नारायण दिनकर गाडी, राहणार कुठाले? राहणार तळवड बोरगाव. बरं आता काय विचार काय आहेत आपले येणाऱ्या विधानसभेविषयी? आता येणाऱ्या विधानसभेविषयी आमचंच नाही तर अख्ख्या संपूर्ण महाराष्ट्राचं असं ठरलेलं आहे की जरांगे पाटील जो आदेश देतील किंवा त्यांनी एखादा उमेदवार दिला तर त्या उमेदवाराला निवडून आणण्याचं काम आमचं मराठा समाज किंवा बहुजन समाज असेल, धनगर समाज असेल, मुस्लिम समाज असेल. जरांगे पाटील कुण्या एका जातीसाठी या ठिकाणी लढत नाहीत, ते सर्व समावेशक जातीसाठी लढत आहेत. ते मुस्लिमांचे प्रश्न देखील मांडतायत, ते धनगरांचे प्रश्न देखील मांडतात आणि ते मराठा समाजाला सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी कशी करता येईल यासाठी ते लढा देत आहेत. त्यामुळं जरांगे पाटील आम्हाला जे आदेश देतील त्या आदेशाचं आम्ही तंतोतंत खाली पालन करू आणि तो उमेदवार आम्ही निवडून आणू. बरं या गावामध्ये मराठा समाज जास्त आहे का? हा, या गावात बहुल समाज हा मराठा आहे, त्या खालोखाल ओबीसी समाज आहे आणि बाकी ओबीसी सोडता मग आमच्याकडे काही SC कॅटेगरी आहे. असे 3 प्रकारचे प्रामुख्याने आमच्याकडे जाती आहेत. बरं गावामध्ये काय अशी बैठक वगैरे झाली की जरांगे पाटील जे आमचे आदेश देतील त्याचं पालन करायचं? नाही, आता सध्या आम्हाला बैठक लोकसभेच्या वेळेलाच आम्ही घेतलेली, तेव्हापासून आमची सर्वांची भूमिका ठरलेलीच आहे. भूमिका कुणीही कुणापासून वेगळी नाही. प्रत्येक समाजाची असेल किंवा प्रत्येक माणसाची असेल, इथं जो बाकीचा जो समाज आहे आमच्यासोबत तो समाज सुद्धा आम्हाला जरांगे पाटलांना सहकार्य करण्यासाठी आमच्या पाठीमागं ताकदीने उभा राहिला आहे. बरं आता जो बी आमदार होईल आपल्या गेवराई मतदारसंघाचा तो आमदारांनी काय केलं पाहिजे मतदारसंघासाठी? नाही, काय आहे साहेब, असे अनेक आमदार होऊन गेले, परंतु गेवराई मतदारसंघातले जे अडीअडचणीत त्या विधिमंडळात मांडण्यासाठी अजून आधी गेली 10 वर्ष झाले आम्ही लक्ष्मण अण्णा पवार यांना आमदार म्हणून निवडून दिलेले, परंतु अजून आम्ही ते विधिमंडळात बोललेलं एक भाषण सुद्धा त्यांचं आम्ही ऐकलेलं नाही. किंवा माझ्या मतदारसंघात पीक विमा मिळत नाही, माझ्या मतदारसंघात आरोग्याच्या अडचणीत, माझ्या मतदारसंघातल्या शेतकऱ्याला हमीभाव मिळत नाही, कुठल्याच गोष्टीवर त्यांनी विधिमंडळात अजून भाषण केलं. मी तर सोडा, त्यांच्या कुठल्या एखादा कार्यकर्ता असेल किंवा त्यांना मानणारा एखादा वर्ग असेल तर त्यांनी सुद्धा दाखवं की विधिमंडळात अण्णांनी भाषण केलेलं. आता आपल्या काय समस्या गावात तिथे सोडल्या पाहिजे आमदारांनी? आमच्या गावात आता बहुतेक जवळपास आता पाठीमागे तर सोडा, पण आता जशी जशी लोकसंख्या वाढत चाललेली तसं तसं रोगराईला लोक बळी पडायला लागली. त्यामुळं आमचं म्हणणं आहे किंवा आमच्यासारख्या एवढ्या मोठ्या 5000 लोकसंख्येच्या गावात किमान एक आरोग्य केंद्र आता या ठिकाणी उभारणं गरजेचं आहे. त्याचबरोबर इथं जे समजा तलाठी सध्या आमच्याकडे तयार झालेला आहे, पण आता बाकीच्या भरपूर गोष्टी असे ज्या आमदारांनी आमच्याकडे करणं आवश्यक आहे. आता आमचा रस्ता अण्णांनीच केलेला आहे, म्हणजे आमदारांनी केलेला आहे, पण आता तो रस्ता अतिशय निकृष्ट दर्जाचा झालेला आहे. 1 वर्ष सुद्धा अजून त्या रस्त्याला झालं नाही, तरी देखील त्या रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत आणि रस्ता म्हणजे एकदम दुय्यम प्रतीचा झालेला आहे. तर जे काय कामं होतील ते कामं दर्जेदार होईल, त्या कामातून लोकांना त्याचा फायदा कसा होईल याची आमदारांनी काळजी घेणं गरजेचं आहे. नाव सांगा. राहणार कुठे? बोरगाव. बरं, काय मत आहे येणाऱ्या विधानसभेविषयी आपलं? विषय असं म्हणतं जरांगे पाटील जे म्हणते त्या पद्धतीने करू. असं ठरलंय का गावाल्याचं नसलं ठरलं तर व्यक्तिमान वगैरे आमचे ठरलेलं. गावाचं काय गावाचं ठरल्यासारखं मराठी समाज बरं आता जो बी आमदार होईल त्यांनी काय केलं पाहिजे? जो बी आमदार होईल त्या आमदारांनी गावासाठी रस्ता, पाणी, या सुविधा, बस, सरकारी दवाखाना, जनावरचा दवाखाना आणि इतर काही सुविधा असतात त्या सुविधा हाताळणं गरजेचे. आतापर्यंत काय योजना राबविल्यात गावाले? आता वस्तूवर जी योजना राबविल्यात त्यातली एक योजना सक्सेस नाही, जी राबल्यात ती फेलच आहे. पण सरकारविषयी काय मत आहे आपलं? सरकारविषयी काय मग ते सरकार जी देईन ती चांगलं असते आणि सरकार तुमच्या प्रश्नाचं आम्ही काय उत्तर अशी देणार आहेत की तुम्ही विचारता ते सरकारविषयी काय उत्तर द्यावं. म्हणजे समाधानी आहेत का सरकारचे जे कामकाज चालू आहे? समाधानी नाही सरकारविषयी. काय केलं पाहिजे सरकारने तुम्ही खुश होण्यासाठी? आम्ही खुश होण्यासाठी सरकारने शेतीमालाला भाव दिला पाहिजे, यासाठी शेतकरी खुश आहे. त्याने अनुदान नाही बी दिलं तरी चालतं, तर शेती मालाला भाव आणि मराठा आरक्षण दिलं की आम्ही समाधान. बरं, सरकारने आता PM योजना राबविलेली, तुम्हाला 2000 रुपये खात्यावर येते, आता 1500 रुपयाचं महिलेला भेटते, त्याच्यावर समाधान नाहीत का तुम्ही? नाही, त्या समाधान नाही. 1500 का 18% आमची GST आणतोय, लाखाला 18,000 आणि देतोय 12,000 आणि त्यातून आम्हाला किती द्यायला लागले 12,000, 6,000 तेच प्लसमध्ये सरकारच. 1 लाखाचं तर खत घेतो कोणता शेतकरी. धन्यवाद.